श्री पुंडलिक विजेते अध्याय 29. ओम नमोजी सद्गुरु. श्री पुंडलिका अवतारू शांतीचा महामेरू अखंड तू तुझेच अव्यक्त स्वरूप कडेना अनूप अमूर्त म्हणून व्यक्त रूप होऊन नटला तू तू तुझा तू सदा सर्वदा असती तुका कृपावर्ध ऐसी ना जाशी अमर्यादा अखंडित तुझं नाही जन्म मरण तू अखंड जाणव जन्म मृत्यूचे नाही बंधन स्वतंत्र तू आपल्या स्वयंप्रज्ञेने शरीर स्वयं धारण करावे आणि ते टाकून देणे हा तुझा खेळ. शरीर धारण केले स्वरूप उणे म्हणून न झाले ते जैसे तैसे भले सर्व असो सर्व काळ तुझे देशकालित स्वरूप आहे अमर्यादित त्याची कल्पना न करता येत जीव लागी चेतना धारण करी शरीर म्हणावा त्या जन्म सुंदर शरीर सोडता बर मृत्यू त्या म्हणावे चैतन्य देहाचा संबंध घडला त्यास म्हणा जन्म झाला संबंध हा विच्छेद झाला म्हणावे त्या मरण पहा आत्मज्ञान पुरुषाला जन्म मरण नशे त्याला देह जन्म मृत्यूतीत स्वरूपाला जाणे म्हणून ऐसा स्वरूपी जा पहुडला जाणीव नेणीव वेगळा सुख दुःख न त्याचे त्याला बोलीचे स्थित प्रज्ञ म्हणून आत्मज्ञान आत्मरूप जाण ज्ञानाविना सुख दुःखातून जीव मुक्त होईना आत्मज्ञान झाले त्याला सुख दुःख नाही त्याला जीवन होई सर्व लीला आनंद रूप. श्री पुंडलिक प्रभू साचार चैतन्य विग्रही अवतार जन्म मृत्यूचे विकार कैसे त्या पुंडलिक प्रभू इच्छा मरणी होते पा आत्मकनी अमर पदाचे धनी ब्रह्मरूप कृष्ण विग्रही अवतार श्री पुंडलिक प्रभू साचार त्या कैसा हा विचार जन्म मरणाचा जीवाला जन्म मरणातून सोडण्या विना केला देहधारण जीव बापुडा अज्ञान लोक मृत्यूचा करी आता अंतयात्रा देवाची भक्तांनी काढलेली साची भक्त संख्या 5 लाखाची होती. अंतयात्रेला पायी गाडी मोटर रेल्वे लोक आले दूरदूरून मूर्तीच्या गेले भरून भक्त लोकांची 10 ऑक्टोबर 85 गुरुवारी सकाळी 8 अंतयात्रा मिरवणुकीला झाली सुरुवात. भव्य ट्रक केली सुशोभित फुलांच्या माळांनी बहुत देवाचा देह अलगत ठेविला उंच मखरावरती मुख मिरून निघाली भव्य यात्रा ती शोभली देखली ना ऐकली ऐसी अद्भुत 5 लाखाचा समुदाय पाहता हृदय सोळी ठाव लाखो भक्ताचा भागवत भाव देखली या माडी गॅलरी सजवून पुष्पवृष्टी नरीनार करत पा देवाच्या शरीरावर अश्रू आवरून दिंड्या ढोल वाजती गाडे वाद्य वृंद भजनी चालते पुढे मूर्तीच्या पुरी लोक एवढे पाहिले न म्हणती जाण व्हिडिओ चित्रीकरणासाठी छायाचित्रकरणाची उठावटी दिशे पा शेवटी जिथं तिथं अनंत जनसागर चालता वाटे भुवरी लोक चालती सौरभौर अंतयात्रे माझी पहा देवाची शांती यात्रा चालली होती सर्वता राजरस्त्याने. आता मूर्तीच्या नगरातून फुलमाळा पुष्पांनी देहाचा देह झाकला नववस्त्रांनी नोटा आणि नाण्यांनी केला वर्षाव लोक जे मूर्तीच्या पुरते जिवंतपणे देवदर्शनात न केल्याने दुःखी न आवरून साचे रडती ध्या असो अंतयात्रा प्रभूची सर्व नगरी फिरून साची जेथे व्यवस्था समाधीची आली. पुंडलिक नगरात पहा समाधीचे स्थान जेथे देव बसले होते मागे जाऊन बाबा धांड्याच्या मांडीवर जाणे तेचे निवडले पहा 9 तारखेला बुधवारी श्रीदेवाचे ब्रह्मनिर्वाणपुरी पुंडलिकराव सरोदेशी बोलवले तत्वरी समाधीस्थळ बांधण्याच्या तव पुंडलिक राव ठेकेदार आले पुंडलिक नगरी तत्वर समाधीच्या बांधकामाशी तत्पर झाले तेव्हा तव विठ्ठलराव बाबा धांडेला हात धरून नेले स्थान पाहण्याला म्हणाले निवडा जागेला समाधी स्थान म्हणून तव मी निवडले ते स्थान जेथे देव बसले होते जाणून पूर्वभिमुख तोंड करून माझ्या मांडीवर त्या प्रसंगाचे वर्णन केले. मागील अध्याय जाण ते आता मानानं घ्या जाणून श्रोते हो. तव पा पुंडलिकराव सरोदेन समाधीस्थान केले निर्माण ₹16,000 लावून
स्वतः जवळून पहा पुंडलिकराव सरोदेला देवाने सांगितले होते. गोरेगावला पुढे कर बांधकामाला मागील अध्याय समाधी स्थळ झाले निर्माण. 10x12 खोली म्हणून त्यात मीठ भरले संपूर्ण 250 पोते की. आता देवाची अंत्ययात्रा पुंडलिकनगरात आली. सर्वतः मग समाधी विधी समुदिता सुरू झाली. अनंत महाराज, अकोल्याचे गुलाबबाबा काटोलचे उपस्थित होते. साचे या प्रसंगी देवाचे समाधी स्थान सुंदर सुवर्ण आणि राजमुद्राने आसन, त्यावर सुगंधी पुष्पाच्या शयेवर कलेवर देवाचे बसविले. पुंडलिक देवाची करुणीस आरती देव समाधीस्थ बसविले. सकल भक्ती जय जयकार करती पुष्पवृष्टी करून. पुंडलिक देवाचा समाधी सोडा देव करुणी पाहती डोळा. वरुड राजाने आपुला वर्षाव केला त्यावेळी. तव अश्रुचिंब झाले लोचन, सच्चित झाले भक्तगण मने गेले बुडून. विश्व ते माझी प्रेमाची मूर्ती सगुण, तो पुंडलिक देव जाण त्याच पहा करुणेनं पृथ्वी चिंब झाली. दुःख पीडिताचा आधार, निराधाराचा सर्वधार, संकटग्रस्ताचा धीर, समर्थशाली देव पुंडलिक अभ्यंकरी होता पहा कृपावरी. भक्तांच्या मनोव्यथा जाणे तो सर्वदा. सदधर्म सदाचाराची सदा त्या देऊनी सदा म्हणे. भक्तांची जोडा पहा पुण्यराशी, कधीही सदाचाराशी सोडू नये बाप्पा. भक्तांची सांगे श्री भगवद्गीता. गीते वाचून अन्यथा प्रपंच वार्ता कथा न बोले कदापि. करा म्हणे अन्नदान, गरिबाशी भुकलेला जाणं. गायशी नैवेद्य अर्पण, प्रपंची करा म्हणे नित्य म्हणे. पुंडलिक देव आमाशी भाव विना ठाव न घडे परमार्थ. सदा म्हणे एक विचारासारखा आचार, आम्हावरी टाकून भार. निष्काम कर्म करा म्हणे, निष्काम कर्म धर्म भक्तीचा मंत्र. पुंडलिक देव सांगे सर्वत्र, त्याच्या जीवनाचेही सूत तेच होते. लोक उधरण्याशी आला होता ऋषिकेशी. देव पुंडलिक सकलाशी पूजनीय. सर्व विधी झाल्यावर फरशी बसविला समाधी मुखावर. देव लपले पा खरोखर अव्यक्त स्वरूपी. देव पुंडलिकाचे रूप सगुण, आता डोळा न दिशे जाण. निराकारी मांडून ठाव, अमूर्ती निघून गेली. समाधी सोहळा आटपून भक्त गेले घरी निघून. पुंडलिक नगरातील शोभा जाण अदृश्य झाली पहा देवाचे निर्वाण. समयी चमत्कार घडले ठाई ठाई, ते कथिले ते पाही थोडक्यात. गणेशराव खराटेच्या देवाऱ्यात देवाची छायाचित्र, ते चित गेले पुसून की. महादेव लोखंडे ड्रायव्हर होता इगतपुरी. तेथे रेल्वेवर तव त्या रेल्वे मार्गावर प्रकाश दिव्य दिसला की. आणि त्या प्रकाशास देव पुंडलिक होते शोभत. देवाच्या निर्वाणाची हृदयात जाणीव झाली लोखंडेला. त्यास झाला होता दृष्टांत. भुजंग पृथ्वीत झाला वृत्त. जयाच्या शिरी मुकुट होता सोन्याचा. तव जो आला मूर्तिजापुरी रजा काढली तत्वरी. तो पहा अंत्ययात्रेवेळी झाला सामील अश्रुभरी. पुंडलिकाच्या देवाचे समाधिस्थान शोभे पुंडलिक नगरी छान. भक्त तेथे भजन पूजन करती नित्य नेमी. लोक येते दूरदूरून समाधीचे करण्या दर्शन. समाधी मंदिर शक्तिस्थान श्री सद्गुरूचे. आता पा पुंडलिक नगरी. पुण्यतिथी देवाची होती साजरी. भक्त जगविती हृदय तरी श्री पुंडलिक देव. भाद्रपद कृष्ण नारायण दशमीला देवाची पुण्यतिथी मूर्तिजापूरला संपन्न होते दर वर्षाला. पुंडलिक नगरात पहा श्री बाबा धांडेला प्रेरणा झाली ग्रंथ लिहिण्याला. श्री देवाने सोडिले वचनाला लिही म्हणून. पुंडलिक वरदायशे म्हणून देवाने सोडिले आशीर्वचन. डोके माझे कुरवाडून आपले म्हणून. मी अज्ञान पामर परी सद्गुरु कृपेचे प्रभुक्त परिकार म्हणून ग्रंथी अध्याय विचार सांगितला. सत्वगुरु शास्त्र संमतीने देवाचे प्रथम दर्शन मज 1958 साली जाण. मग मी तेव्हापासून अनुचर त्याचा. गोरेगावी प्रथम दर्शन देव माझ्याकडे आले धावून. विजय परिचरण मम शिर ठेवून केले मज विस्मित. शिदोरी
शिदोरी होती मज जवळी ओळखून म्हणे मज भूक लागली. मग सोडून ती सगळी केली त्यांनी जेवण. देवाचे झाल्यावरी भोजन उष्टतेचे केले मी सेवन. त्या देवाच्या प्रसादाने मज ज्ञान झाले. देवाच्या उष्टीत प्रसादी मज होती आवडी. योग येता नित्य घडोघडी सेवा मी आनंदाने. माझे पिता बाळकृष्ण आई सत्यभामा जाण. त्यांच्या पोटी जन्मून पावलो हिता. 2 फरवरी 1936 जन्म आजोडी भिलोजाला गाव माझे. माऊलीला होते मी राहत. शिक्षण मॅट्रिकपर्यंत केले दर्यापुरात प्रबोधन विद्यालयात. 1956 साली 4 भाऊ 1 बहीण असा परिवार माझा जाण. परी मम पूर्ण पुण्याईला भक्ती उमजली मनी. रामनामाचे स्मरण करीत असे मी जाण. पुढे सद्गुरू पुंडलिकाचे कृपादान म्हणून मी धन्य जाण. आता अधिक निवेदन करीत आहे. श्री सद्गुरू ज्ञान आज्ञेनं पुढे झाले माझे लग्न. 1967 साली झाले निर्विघ्न अमरावतीला. मुलगा 1 राजेश जाण. मुली योगिता अर्चना. वर्ष 3 पत्नी शालिनी भाग्यवान. प्रपंच सुखाचा झाला नित्यस्मरण. गुरुमंत्राचे करीत होतो साचे. ध्यान सदा पुंडलिकाचे नयनात. प्रपंच झाला सुखाचा. मार्ग मिळाला मोक्षाचा. श्री सद्गुरूच्या कृपेचा अनंत जन्मानंतर परी अनंत जन्मापासून मी आलो या मार्गाने. म्हणून सद्गुरू पुंडलिका कृपाधन पावलं. श्री सद्गुरू पुंडलिकाचे जीवन दर्शन केले मी अंतस्फूर्तीनं. हे सद्गुरू कृपेनं जाण होत श्रोते हो. पुंडलिक प्रभू निर्गुण निरांकार. परिभक्तासाठी साकार. पुंडलिक देहरूप आकार घेऊन या. त्याचे अविनाशी नित्य स्वरूप. जाणावे पानुप ते जाणता खोप. तुटे जन्ममरणाची. श्री पुंडलिकाची वाङ्मय मूर्ती. ती जाण ही पोथी म्हणून. भक्त भावानुभूती होऊन वाचा श्रोते व. श्री पुंडलिक सद्गुरू या ग्रंथी झाला भावतुरू. त्याच्या होऊन आधारू निर्धारू करा जीवनाचा. श्री पुंडलिक सद्गुरू मम चित्ती स्फूर्ती साचारू. त्याचेच शब्दरूपू निर्धारू ग्रंथ जाण श्रोते हो. श्री सद्गुरू पुंडलिक स्वयं आत्मादेक. आत्मा परमात्मा एक जाण श्रोते हो. या ग्रंथाचे पारायण तुम्ही देईल पसायदान. जे अक्षय जाण अविनाशी. प्रभू पुंडलिक अविनाशी. व्यापून असती चराचराशी. संवाद त्याशी साधण्याशी. ग्रंथ वाचा ऐका श्रोते हो. पुंडलिक प्रभू सत्तारूप. जरे अमूर्त अमूप. तारी तुम्हाशी भक्तीने अपरूप दृश्य होतील श्रोते हो. पुंडलिक प्रभू प्रेमरूप जाण. ते प्रेम स्वतः व्हावे आपण. तरीच सद्गुरू पुंडलिक चरण पावेल तुम्ही श्रोते हो. श्री सद्गुरू स्वयं ज्ञान. ते व्हावे स्वतः आपण. तरीच सद्गुरू चरण पावाल तुम्ही श्रोते हो. श्री सद्गुरू पुंडलिक अपरोक्षानुभूती जाण. ती अनुभूती व्हावे स्वतः आपण. तरीच श्री सद्गुरू पुंडलिक चरण पावाल तुम्ही श्रोते हो. श्री सद्गुरू पुंडलिक देवाचा देव देख. तयाचा सेवेचा हरिक होता मजलाशी. श्री सद्गुरू पुंडलिकाची महिमा गाऊनी साची. इच्छा जन्ममरणाची पूर्ण झाली श्रोते हो. आता हे सद्गुरू कथागान गाऊनी त्याचे चरणी जाण. अनन्य झालो शरण श्री सद्गुरू चरणाशी. इथं श्री भगवान पुंडलिक बाबा जीवन दर्शन. श्री पुंडलिकानुचर बाबा धांडे निमित्त करून. श्री सद्गुरू पुंडलिक बाबा घेती लिहून. 29 अध्याय गोड हात. श्री सद्गुरू पुंडलिकार्पण वस्तू. ओम शांती शांती शांती.